मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमदार सरोज आहिरे यांचं एक दिवसाचं लाक्षणिक त्या उपोषण करणार आहेत। आमदार सरोज आहिरे यांनी एक दिवसीय अन्न आणि जलत्याग उपोषण सुरू केलेलं आहे। सरोज आहिरे या अजित पवार गटाच्या आमदार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विधानसभा अध्यक्षांची त्या भेट सुद्धा घेणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची विनंती सुद्धा त्या करणार आहेत। आमदार खासदार राजीनामा देत आहेत, मात्र राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाहीये। विधानसभा रिकामी झाली तर मराठा समाजाचं कोण प्रश्न मांडणार? गावबंदी हा उपाय नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासाठी सरोज आहिरे सुद्धा लाक्षणिक उपोषण करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी आमदार सुद्धा आक्रमक झालेले आहेत। सरोज आहिरे यांनी सुद्धा एक दिवसाचं उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे। महेश महाले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झालेलं आहे आणि जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत। अशा परिस्थितीमध्ये राजकीय पाठिंबा सुद्धा मिळताना मिळतोय। सरोज आहिरे यांनी काय नेमका निर्णय घेतलाय? अगदी खरं तर देवळाली मतदारसंघाच्या आमदार असलेल्या आमदार सरोज आहिरे यांनी खरं तर मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शविलेला आहे आणि मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमदार सरोज आहिरे यांनी एक दिवसीय अन्न आणि जलत्यागाचं उपोषण जे आहे ते आता सुरू केलेलं आहे। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात त्यांनी त्यांचं हे एक दिवसीय जे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे, उपोषण सुरू केलेलं आहे। खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच त्यांची मागणी आहे, परंतु याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी खरं तर तातडीने अधिवेशन घेण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि याच साठी जे उद्या जे आहे ते विधानसभा अध्यक्षांची ते भेट घेणार आहे। तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अधिवेशन बोलवण्याची जी मागणी आहे ते आमदार सरोज आहिरे या करणार आहे। त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार जे राजीनामा देत आहे यांच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे। खरं तर राजीनामा देऊन प्रश्न हा सुटणार नाहीये। खरं तर सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भूमिका मांडणं गरजेचं आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून देणं हे गरजेचं आहे, अशी जी भूमिका आहे ती आमदार सरोज आहिरे यांनी खरं तर मांडलेली आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आमदार सरोज आहिरे या एक दिवसाचं उपोषण सुद्धा करणार आहेत आणि राजीनामा देऊन काहीच होणार नाही, तर राजकारण करण्यासाठी एकत्र राहणं आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र राहणं आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। मराठा आरक्षणासाठी आता आमदार सुद्धा आक्रमक झालेले आहेत। सरोज आहिरे यांनी सुद्धा उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। मराठा आरक्षणासाठी त्यांनी सुद्धा एक प्रकारे पाठिंबा दर्शवलेला आहे आणि महत्त्वाची भूमिका त्यांनी आता आपल्या उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणासाठी समोर आणल्याचं दिसून येत आहे। मराठा आरक्षणासाठी सरोज आहिरे उपोषण करणार आहेत, एक दिवसाचं उपोषण करणार आहेत। अन्न आणि पाणी याचा त्याग करून सरोज आहिरे लाक्षणिक उपोषण करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।